शिवसेनेच्या कुठेही स्पर्धा असो, तालुक्यामध्ये अगदी कुठेही कसला कार्यक्रम असो, आमच्या घाणेकडून शिवसेना युवसेना शाखा सदैव तत्पर सर्व ठिकाणी भेट देते. खरं संघटना कशी असावी हे एक जिवंत उदाहरण आमच्या घाणेगुड शाखेचं आहे. आम्हाला त्यांचा नेहमी अभिमान वाटतो. मी शिवसेना शाखा आवासीच्या वतीने त्या सर्वांना धन्यवाद देतो. आपण संघटनेचं काम असंच भविष्यात आपली वाटचाल घोडदौड सुरू ठेवाल अशी अपेक्षा बाळगतो. निश्चितच ही शिवसेना आणि शिवसेनेमध्ये शिस्त आहे, शिवसेनेमध्ये प्रेम आहे, शिवसेनेमध्ये आदर आहे, शिवसेनेमध्ये अर्थातच समाजकारण आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम खेळाडू आणि क्रीडा रसिकांचं देखील मी शिवसेना शाखा आवासीच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, ही स्पर्धा सजवण्यासाठी अर्थातच ज्यांनी मेहनत घेतली ती अर्थातच माजी उपसभापती SKG आंबरे सर असतील, संजोग आंबरे, अजित आंबरे, सुदर्शन कदम, त्याचबरोबर सचिनप्पा आंबरे, मनोज आंबरे यांनी विशेष सहकार्य घेतलं आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून इतर सहकार्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो तुम्हासाठी घेऊन आली. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आमचे शिवसेनेचे भाऊ खेतले, त्याचबरोबर विलासजी शिंदे, आमचे दिंडे, कदम मामा, आमचे बुवा, सर्व ज्येष्ठ मंडळी आपण इथे उपस्थित आहात. गेले 2 दिवस आपण या सामन्यांचा लाभ घेत आहे. आपल्या उपस्थितीने हे आमचं स्टेडियम हसत राहतंय आणि ते आम्हाला पाहायला मिळतंय. आपणा सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं तर अर्थातच मोठा सामना सुरू झालेला आहे. एका बाजूला अब्दुल कादिर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं मामा बाजे मुसाड यांच्या दरम्यानची लढत आपण पाहतोय. अर्थातच या ठिकाणी मात्र फलंदाज आउट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. मदन आणि धावसंख्या फक्त एका धावेवर पहिला गडी गमावलाय. मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये रणसंग्राम आहे. दोन्ही तगडे संघ आहेत, मोठे संघ आहेत. मामा बाजे मुसाड विरुद्ध अब्दुल कादिर चिपळूण या 2 संघादरम्यानची तगडी लढत. मित्रांनो, अब्दुल कादिरचा संघ एक मोठा संघ आहे. दीपक कासेकर जो महान खेळाडू देखील संघामध्ये खेळताना दिसतोय. शोएब दिसतोय, अर्थात मुदस्सर आहे. हारी देखील या ठिकाणी दिसेल. निश्चित हारीला देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हारीची पारी मित्रांनो आपण पाहिली. सन्माननीय आदरणीय योगेश दत्त कदम स्पर्धेमध्ये म्हणजेच आमदार चषकामध्ये याच हरीने रायगड सारख्या मोठ्या टीम समोर काय फलंदाजी केली होती आणि अर्थात मानकरी ठरला होता 1 लाखाची टोंडा बेड ज्याने आपल्या खिशामध्ये घातली. तोच हा संघ अब्दुल कादिरचा संघ आहे. पारंपरिक संघ मित्रांनो एवढ्यासाठी बनतोय ज्या संघाने या टेनिसमध्ये आदिराज्य गाजवलंय. अनेक वर्ष या ठिकाणी क्रीडा रसिकांना ज्याने चांगला खेळ दाखवला तो शिस्तबद्ध खेळ म्हणजेच अब्दुल कादिरचा संघ मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करताना दिसतोय. आणि अर्थात मामा बाजे हा देखील एक देखणा संघ आहे, लाडका संघ आहे. अर्थातच या जिल्ह्यातला लाडका संघ मामा बाजे. आणि अर्थातच प्रत्येक चौकार यासाठी खास करून मामा बाजेच्या खेळाडूंसाठी असेल. पालांडे साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकार 100 रुपयाचं बक्षीस असेल. आणि अर्थात फक्त आणि फक्त मामाबाजीसाठी सुवर्ण सिद्धी आहे, कारण पाहुणे आहात तुम्ही आणि पाहुण्यांचा सन्मान हा करणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून पालडे सर यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि त्याचबरोबर अर्थातच ही मोठी लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. तर अर्थात मित्रांनो आपण पाहतोय भगवी ही स्पर्धा आहे. भगवा चषक 2021 ची स्पर्धा, मोठी स्पर्धा, देखणी स्पर्धा, मानाची स्पर्धा मित्रांनो एवढ्यासाठी बनतोय कारण या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलात तर निश्चितच या स्पर्धेची खास वैशिष्ट्य आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे. आणि त्याचबरोबर ज्या ट्रॉफीज तुम्हाला या ठिकाणी आदराने दिल्या जाणार आहेत त्या ट्रॉफीची जर उंची आपण पाहिलीत तर अर्थातच आपल्या लक्षात येईल की या स्पर्धेला मोठं बोल निर्माण झाले. आणि अर्थातच देखणी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय ज्या ट्रॉफी आहेत मित्रांनो अर्थातच मोठ्या ट्रॉफी या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन आले. ते निश्चितच ज्यांच्याकडून स्पॉन्सर झालेत पालांडे सर या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. प्रत्येक चौकार 100 रुपयाचं बक्षीस. यावेळीचा चेंडू मात्र ऑन साईडला तटवला. दीपक काशेकर चेंडूवर येतोय, अडवण्याचा प्रयत्न करतोय. तत्पूर्वी मात्र फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. आणि अर्थातच यानंतर षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस, चौकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस. पालांडे सर यांच्याकडून प्रत्येक चौकार 100 रुपये, प्रत्येक षटकार 200 रुपये. राईट भरतो की इम्रानचा चेंडू यावेळेस मात्र कनेक्ट केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या टेकावरून. पक्का 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 ये लगा पहिला छक्का.
इमरान गेंदबाजी करेंगे, अब्दुल कादिर के गेंदबाज अंपायर के बगल से राइट अब होते विकेट। अगली गेंद फिर एक बार देखिए फील्ड में तब्दीली कर रहे और इस बार देखिए लॉन्ग आउट के क्षेत्र पर खिलाड़ी थे। आप देखिए वाइडिश बीड ऑन की तरफ आते हुए खिलाड़ी। इस बार देखिए ऑफ स्टंप के बाहर के गेंद, सुंदर शॉट, लेकिन इस बार क्या खिलाड़ी रोक पाएंगे? खिलाड़ी पीछा कर रहे गेंद का और गेंद और खिलाड़ी के बीच की रेस में यहां पर गेंद गई फिर एक बार चौवे के लिए। कमॉन चौका तक मामा भांजे अर्थात मुसाड, मी ह्या सर्व टीमचं कौतुक करतो की मगाशी जो या स्पर्धेमध्ये पेज तयार झाला होता आणि स्पर्धा खेळायची की नाही असं जे चर्चा चालू होती, पण त्याने अतिशय योग्य निर्णय घेऊन या स्पर्धेत परत सहभागी झालेत, त्याबद्दल मुसाड टीमचं मी अभिनंदन करतो शिवसेना शाखा आवासीच्या वतीनं। निश्चित टाळ्या वाजल्या पाहिजेत या खेळाडूंसाठी मित्रांनो। फक्त आणि फक्त खेळावरचं प्रेम, क्रिकेटवरचं प्रेम आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी खेळण्याचा निर्णय घेतला, म्हणून त्यांच्यासाठी कौतुकाची थाप टाळ्यांची पडली पाहिजे। थँक्यू व्हेरी मच मामा भांजे, खूप चांगलं काम आपण करताय। क्रिकेटवरचं प्रेम असंच नितांत राहू द्या, यश अपयश चालत राहतं मित्रांनो। फक्त प्रेम आणि आपला संबंध हा कंटिन्यू ठेवा आणि हेच मित्रांनो आपल्याला क्रिकेटने शिकवलंय। निमित्त फक्त क्रिकेटचं आहे। तर अर्थातच षटक क्रमांक पहिलं समाप्त झालोय। बाबू सुर्वे गोलंदाजी करेल आणि मित्रांनो याच बाबू सुर्वेने आमदार चषकामध्ये काय कामगिरी केली होती खेडमध्ये झालेल्या शिवसेनेच्या स्पर्धेमध्ये। अर्थातच आमदार चषक सन्माननीय आदरणीय योगेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मित्रांनो लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये बाबू सुर्वेने डॉट टाकली होती, म्हणजे निर्धाव षटक टाकलं होतं तोच बाबू सुर्वे। राईट ऑफ द विकेट, यावेळेस पहिला चेंडू हो रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, खराब प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र पंचांनी सांगितले खराब चेंडू, स्वेर चेंडू आहे, निश्चित एक धाव देऊन जाईल। जे अर्थातच बाबू सुर्वेने फेकला, खराब चेंडू फेकला, जाणून बुजून चेंडू फेकला होता आणि कारण फलंदाज जर पाहिलं तर अर्थातच रिव्हर्स स्वीप खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, म्हणून एक धाव, एका धाबीनी धावसंख्या 15 धाबा। दरम्यानचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट, यावेळेस ऑफ स्विच बाहेर येऊन सुरेख कनेक्ट केलाय, चेंडू जातोय फाईन लेग वर, सीमा रेखा पार, चौकार, 4 धाबा। सुरेश 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 और दूसरे पे देखिए मामा बाजे मुसाड, इनके बीच का मुकाबला। टॉस जीता था अब्दुल कादिर ने, गेंदबाजी का फैसला किया था। पहली ओवर के अंदर देखिए इमरान ने अच्छी गेंदबाजी की थी, कुल मिलाकर 14 रन दे दिए और एक विकेट चटकाया था। और नंबर दूसरा इस बार देखिए बाबू सुर्वे जो कि अच्छे खिलाड़ी है और क्या गेंद, अच्छी गेंदबाजी करने वाली खिलाड़ी, इस बार देखिए गेंदबाजी करेंगे राइट ओवर द विकेट। बल्लेबाजी की बात करते बल्लेबाज देखिए नितिन जो कि स्ट्राइक करेंगे। अगली गेंद राइट ओवर द विकेट, इस बार देखिए हो इस बार देखिए टेढ़े बल्ले से गेंद, वन बाउंस, गेंद बॉल लाइन से बाहर, चौके के लिए और एक चौका। बात देखिए अगली गेंद राइट ओवर द विकेट, इस बार देखिए क्लीन बॉल,
रिव्हर्स स्वीप लगेच तो लाट मिळतो आउट वे बल्लेबाज दुसरा सहभाग आणि योगदान आपलं आहे दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस पहा नवीन फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झापकन चेंडू अडवतोय मुदत सर कुठलीही संधी देत नाही हात खोलण्याची चेंडूची नोंद होते निर्धावमध्ये बापू सुरपेने टाकला चेंडू निर्धाव चेंडू धावसंख्येमध्ये बदल नाही धावसंख्या 25 धाबा षटक क्रमांक दुसरं चालू आहे मामा बाजे यावेळेस मात्र चेंडू ऑन साईडला तटवायचा आहे पुन्हा एकदा चेंडू जातोय यष्टरक्षक मुदत सरच्या ग्लोज मध्ये निर्धाव चेंडू सलग 2 चेंडू बापू सुरबेने निर्धाव फेकलेत आणि अर्थात यामध्ये सामन्यामध्ये मात्र ब्रेक लावून ठेवले धाबांना धावसंख्या वाढत नाही धावसंख्या झाली 25 धाबा कुठेही जाऊ नका शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे एक ब्रेक घेतो ब्रेक मध्ये तुम्हाला गाणं ऐकतो मी जातोय प्रेम डीजे कडे कंपाऊंड डीजे फिर एक बार तक बैद्यनाथ के अंदर चलते ओवर नंबर तीसरा इन्हें आखिरी पर गेंदबाजी करते हुए गेंदबाज मुदस्सर अगली गेंद राइट अप होते विकेट आकाश के लिए फिर एक बार देखिए सुंदर शॉट इस बार गोइंग गोइंग एंड गॉड और एक लंबा छक्का 6 रन
कर रहे थे, इस बार देखिए बच पाए। सुजय उत्तेकर साहब, सुजय उत्तेकर इनकी तरफ से देखिए खिलाड़ी के लिए 500 रुपए का इनाम आया है। 2 छक्के, ताली बजनी चाहिए वैभव के लिए, सुंदर काम कर रहे हैं मैदान के अंदर। 2 छक्के आखिरी ओवर के अंदर, रन बने हैं कुल मिलाकर 41। अगली गेंद बुद्ध राइट बहुत विकेट, इस बार देखिए और एक गेंद का है, खिलाड़ी क्या लपक पाएंगे? इस बार प्रयास तो कर रहे थे लेकिन सक्सेस नहीं हुई। देखिए हाथ में आई थी गेंद, कैच लपकने का मौका बना था लेकिन खिलाड़ी ने गवाया। तो इसी के साथ 2 रन के साथ, रन की बात कर तो रन बने हैं पूरे 43। फिर एक बात देखिए अगली गेंद बुद्ध राइट बहुत विकेट। ओहो, इस बार देखिए सुंदर गेंद, इस बार देखिए बिंदी गेंद, डॉट गेंद, और इसी के साथ देखिए वो नंबर तीसरा खत्म हुआ। तीसरे ओवर के अंदर देखिए रन बने मामा बाजे मुसाड़, इनके खाते में पूरे बनते हुए रन बने 43। जीतने के लिए डबल 4 बनाने हैं। सुंदर बल्लेबाजी। अब्दुल कादरच्या संघनायकाने कृपया स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे। तर आपण पाहतो विजयासाठी 44 धावांचं उद्दिष्ट आहे अब्दुल कादिर संघासमोर। आणि अर्थातच मित्रांनो या संघात देखील मोठे खेळाडू आहेत। हारी ज्याच्याकडे खूप लक्ष राहील, डावकुरा हारी, त्याचबरोबर मुदस्सर आहे स्वतः, आणि शोयब, अनेक खेळाडू आहेत। त्याचबरोबर या स्पर्धेला शुभेच्छा भेट अमीर पठाण साहेब जे निर्लॉक ऑफिसर आहेत, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो। आपण आलात या ठिकाणी, शुभेच्छा दिल्या, स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल सर आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो। मैदानामध्ये पाहिलं तर 44 धावांचा मन आहे अब्दुल कादिर संघासमोर। दीपक अब्दुल कादिरचे दीपक कृपया माईकशी संपर्क साधा।
मध्ये तुम्हाला गाणं ऐकतो, गाण्यासह घेऊन येतो मॅचकडे 44 धाबांचं आव्हान अब्दुल कादीर संघासाठी. मला अंगार झालं जीवतय हे जावा बघतीस तू माझ्याकडे. खास करून मामाबाजे मुसाड एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. मामाबाजे मुसाड आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी येणं कंपल्सरी आहे. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का तहे दिल से स्वागत. टूर्नामेंट के अंदर देखिए बहुत बड़ा मुकाबला चलता हुआ. एक तरफ देखिए अब्दुल कादिर यानी चिपलून का बहुत बड़ा टीम जिनके सामने देखिए 44 रन का टारगेट है और मामा भांजे तो देखिए मामा बाजे के हर एक विकेट के लिए 100 रुपए का इनाम. फिर एक बार देखिए पालांडे साहब की तरफ से 100 रुपए के इनाम. क्या हाई वोल्टेज मैच बीच मैदान के अंदर देखिए ताली बजनी चाहिए. 44 रन का टारगेट है और टूर्नामेंट के अंदर देखिए दोनों टीम एक तरफ देखिए मामा बाजे मुसाड और दूसरी तरफ देखिए अब्दुल कादिर यानी सीनियर टीम है. इनके बीच का मुकाबला. एक तरफ देखिए यंग टैलेंट मामा बाजे के खाते में और दूसरी तरफ देखिए हरी जिनकी पारी क्या खूबसूरत पारी रही थी. आमदार चषक के अंदर देखिए खेल के अंदर नाम बनाने वाले खिलाड़ी बाहर के खिलाड़ी खतरनाक खिलाड़ी है. इनके पाले में अगर गेंद आते तो निश्चित तौर पर लंबे हिट देखने को मिलेंगे. फिर एक बार देखिए ऑफ स्टंप के बाहर के गेंद पहली गेंद खराब गेंद डाली गेंदबाज दे और इस गेंद के ऊपर एक रन तब वाइट के ऊपर गेंदबाजी करते हुए गेंदबाज मदन. त्याचबरोबर आपण पाहतोय सगळ्यांसाठी या ठिकाणी बक्षीस येत आहेत आणि अर्थात माझ्यासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस येते. शाखा आवाशीचं मी अत्यंत ऋणी राहीन कारण या ठिकाणी खेळाडू आणि क्रीडा रसिकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम असतं आणि त्यामध्ये आम्ही योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सर आम्हाला या ठिकाणी तुम्ही प्रोत्साहित करताय ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणून तुमचा देखील मी आभार व्यक्त करतोय. पुनश्च एकदा सूचना देतोय शाखा आवाशीच्या वतीने आपल्या सर्वांना मास्क सॅनिटायझर आणि मित्रांनो सोशल डिस्टन्सिंग कंपल्सरी आपण फॉलो करा. यावेळेस हरीच्या बॅट मधून हरीने दाखवून दिलंय मी चिपळूण मधून कशासाठी आलोय आणि अर्थात थेट SK आमरे सर यांच्याकडे चेंडू धुडकावलाय. मित्रांनो मोठा खेळाडू आहे आणि अर्थातच हरी याच्याकडे खूप मोठी पारी खेळण्याची ताकद तो हरी मैदानामध्ये. सुनिए कान खोलकर सुनिए. अगर छक्का हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर आते हैं मंच के ऊपर आता है तो 2000 रुपए के इनाम है SK आमरे की तरफ से. तो साहब की तरफ से 2000 रुपए के इनाम. इस बार देखिए प्रयास सुंदर किया और इस बार देखिए स्क्वायर के ऊपर से लंबा छक्का. हारी के लिए ताली बजनी चाहिए दोस्त लोग. ये कोकण के खिलाड़ी है और प्ले खिलाड़ी है. बॉक्स आणि अर्थातच मान्यवरांचा जो स्टेज आहे त्याच्यावरती जर चेंडू आला हरी 2000 रुपयाचं बक्षीस आहे आणि तुझ्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे. आम्हाला माहिती आहे 360 डिग्री हरीला ओळखलं जातं आणि अर्थातच कोकणचा सुपुत्र. मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये खेडमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मोठ्या स्पर्धेमध्ये म्हणजेच आमदार चषक 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये याच हरीने मित्रांनो रायगडच्या धुरंधर संघाला पराभूत केलं होतं. अब्दुल कादिर संघाने विजय साकारला होता आणि मित्रांनो तोच संघ आहे पारंपरिक संघ आहे चांगला संघ आहे अब्दुल कादिरचा संघ. आणि अर्थातच या ठिकाणी विशेष पारितोषिक आहे हरीसाठी असतील. जर का चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या वरती आला 2000 रुपयाचं बक्षीस आहे. या स्पर्धेचे करता धरता खेड पंचायत समितीचे उपसभापती माजी उपसभापती सन्माननीय आदरणीय SK आंबरे सर यांच्याकडून. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस राईट राऊंड विकेट हरीसाठी आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू आहे दर्जेदार चेंडू आहे. धावसंख्येमध्ये बदलले धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या 12 धावा विजयासाठी लक्ष आहे. अर्थातच आपण पाहिलं तर 44 धावांचं लक्ष आहे आणि मित्रांनो ही स्पर्धा तुमच्यासाठी घेऊन येण्यामध्ये आयोजकांचं एकच येतोय फक्त आणि फक्त खेळ आणि खेळावरचं प्रेम. म्हणून हे सर्व जर आयोजक तुमच्यासाठी मेहनत घेत आहेत. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र हरीने भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि यावेळेस मात्र
काय होत आहे कॅच पकडण्याचा सुंदर प्रयत्न दर्जेदार प्रयत्न आहे पण तिथे मात्र आमचे सेवेन्स आहेत सांगतील या चेंडूवर नेमकं काय झालंय कॅच सुटलाय परंतु यावेळेस मात्र चेंडू अडवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे चांगली कामगिरी आकाशसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो चांगलं अर्थातच क्षेत्ररक्षण तो ठिकाणी करतोय सुंदर क्षेत्ररक्षण आहे स्क्वेअर लेगच्या सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक मोठा फटका त्यांनी वाचवलाय अर्थात संघासाठी धावा एकूण 5 त्यांनी वाचवल्या सुंदर कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये आकाशकडून षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी सुरू आहे अर्थातच मदन गोलंदाजी करतोय मामा बाजे या संघाकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे पालांडे साहेबांकडून आणि अर्थातच समालोचन कक्षाच्या वरती जर चेंडू आला तर 2000 रुपयाचं बक्षीस आहे आणि अर्थात या ठिकाणी मोठे बक्षिसांची खैरात देखील होते आणि म्हणून निश्चित हा सापळा देखील महत्वाचा आहे अब्दुल कादिर विरुद्ध मामा बाजे मुसाड दरम्यानचा पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट यावेळेस अब्दुल कादिरच्या बॅटमधून मुदस्सरच्या बॅटमधून माफ करा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी कमाल डीजे सतरा धावांवरती षटक क्रमांक पहिलं 44 धावांचा बन आहे 3 षटकामध्ये दरम्यानचा पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट यावेळेस पुन्हा एकदा मुदस्सरला जोरदार फटका मारायचा होता बॅटची कट घेऊन ट्रॅव्हल होते चेंडू फाईन लेगच्या आसपास 3 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत आहेत तत्पूर्वी हो व्हेरी गुड रन बिटवीन विकेट 2 रन 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय मुदस्सर सुंदर छान कामगिरी आणि अर्थात मोठे फटके आणि त्याचबरोबर चोरट्या धावा देखील वसूल करतोय मुदस्सर 2 धावा धाबीनी धावसंख्या पुढे जाते धावसंख्या पोहोचली पहिल्या षटकाखेर एकूण बिनगडी बाद धावसंख्या 19 धावा पहिल्या षटकामध्ये भरघोस समाचार घेतला अर्थात त्यामध्ये एका षटकाराचा एका चौकाराचा समावेश आहे हारीचा आणि एक चौकाराचा सहभाग आहे तो अर्थातच मुदस्सरचा कुठेही जाऊ नका पाहत राहा षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय ब्रेक घेतो ब्रेक मध्ये तुम्हाला गाणं ऐकतो मी जातोय डीजे प्रेमकडे कपाट डीजे देखील मी स्वागत करतोय कारण ही स्पर्धा मित्रांनो खेळासाठी आहे आणि फक्त खेळावरचं प्रेम म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून शाखा आवाशीच्या माध्यमातून SKG आंबरे सर त्याचबरोबर संजोग आंबरे अजित आंबरे सुदर्शन कदम आणि त्याचबरोबर सचिन अप्पाणी त्या सगळी टीम राज आंबरे अब्बास सानी असतील शशिकांत आंबरे असतील पिंटू सेठ अब्रे महेंद्र अब्रे या विशेष मान्यवरांनी खूप सारी मेहनत घेतली अहोरात्र प्रयत्न केला आणि मेहनत घेत ही स्पर्धा सजवली अर्थात भगवी स्पर्धा आहे भगवा चषक 2021 ची स्पर्धा आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विस्मृती चषक यावेळेस हरीच्या बॅटमधून चेंडू निसटलाय अर्थात सीमारेषेच्या इथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय तत्पूर्वी चेंडू जातोय सीमा रेखा पार षटकार के शेष जीतने के लिए 19 रन बना रहे हैं अब्दुल कादिर के प्रारंभिक बल्लेबाज मैंने कहा था हारी की पारी सुंदर पारी यहाँ पर क्या जीतते हुए सुंदर क्या खेल करते हुए हारी क्योंकि अमदार चषक के अंदर देखिए रायगढ़ के सामने उन्होंने कारनामा किया था और पूरी टीम ने बहुत अच्छा काम करके टूर्नामेंट जीता था 1 लाख का टूर्नामेंट अमदार चषक खेड़ का शिवसेना का टूर्नामेंट जीतने वाला अब्दुल कादिर एक बार देखिए सुंदर गेंद इस बार देखिए सम्मान किया लेकिन सम्मान के साथ रन चुरा रहे 1 रन दौड़कर पूरा किया क्या दूसरा रन भागेंगे यस दो फिर एक बार देखिए दूसरा रन यहां पर खतरे में और इसी के साथ क्या बच गए
रन यहां पर पूरा हुआ। तो 2 रन के साथ रन की बात कर तो 2 रन के साथ रन बने 27 लॉस ऑफ विदाउट गेट प्रोग्रेस इन सेकेंड ओवर। 3 ओवर के अंदर देखिए जीतने के लिए टारगेट बना है 44 रन का टारगेट इस बार मामा बाजे की तरफ से, लेकिन इस बार देखिए विकेट नहीं चढ़ पाए। तो इस बार देखिए गेंदबाजी खराब गेंदबाजी होती हुई गेंदबाज द्वारा, और देखिए हारी और मुदस्सर खूब संभाल कर खेले, टक्कर खेले मैदान के अंदर। हारी जो कि लंबे हिट लगा रहे, और दूसरी तरफ देखिए मुदस्सर संभाल कर अच्छी बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए। अगली गेंद राइट बहुत गेंद, इस बार देखिए बाहर के बल्लेबाज के लिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद ऑन साइड पर खेलने का प्रयास कर रहे थे हरी। इस बार देखिए खेल नहीं पाए, गेंद के विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद, कोई नुकसान नहीं, कोई बदलाव नहीं। रन बने हैं पूरे 27, जीतने के लिए अभी भी 17 रन बनाने हैं। 44 रन का टारगेट है, 4-4। अगली गेंद राइट बहुत गेंद, इस बार देखिए हारी। इस बार अंपायर ने का खराब गेंद, तो खराब गेंद के साथ हमारे जुड़ते हुए 1 रन के साथ रन बने 28 लॉस ऑफ विदाउट गेट प्रोग्रेस इन सेकेंड ओवर। जीतने के लिए 4-4 बनाने हैं, यानी 44 रन बनाने हैं अब्दुल कादिर के लिए। तो अगली गेंद फिर एक बात की गेंदबाजी करेंगे, गेंदबाज के मामा बाजी के नाना राइट बहुत विकेट। अगली गेंद नाना की गेंद बाहर के बल्लेबाज हारी के लिए अपील बंद रहे, लेकिन इस बार आउट। पहला विकेट का पतन, मुदस्सर बैक टू पैवलिन। निश्चितच शिवसेनेची स्पर्धा आहे, मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची, आणि अर्थातच शिवसेना पक्ष मित्रांनो आदराचा पक्ष आहे आणि अर्थातच सन्मानाचा पक्ष म्हणून या पक्षाचं जे काम चालू आहे, आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्थातच शिवसेनेचं राज्य आहे आणि शिवसेनेचं काम आहे। म्हणून शिवसेनेची स्पर्धा मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची सन्मानाची स्पर्धा, ज्याचं आयोजन संयोजन शिवसेना युवासेना शाखा आवाशीच्या माध्यमातून देखणी स्पर्धा मित्रांनो डोळ्याचं पारण फेडेल अशी स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेमध्ये अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ज्या स्पर्धेमध्ये विशेष आपल्याला सगळ्यात मोठी ट्रॉफी कुठे असेल तर अर्थातच भगव्या चषकामध्ये आहे, आणि म्हणून या स्पर्धेला खूप मोठी किंमत आहे मित्रांनो। आणि अर्थातच या ठिकाणी पाहिलं तर गेली 2 दिवस आपण या ठिकाणी पाहतोय अनेक टेनिस मधले मोठमोठे खेळाडू खेळतात दिसत आहेत, खास करून ग्रामीण भागातले मोठे खेळाडू। यावेळेचा चेंडू हो खराब चेंडू आहे, उजव्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, पंचांनी हात पैलवून सांगितलं खराब चेंडू, स्वेर चेंडू, आणि अर्थात एक धाव या ठिकाणी जमा होईल। धाव संख्या 29 धावा अब्दुल कादिर संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहे। धाव संख्या 29 धावा, विजयासाठी 44 धावांचं लक्ष आहे, उद्दिष्ट आहे। षटक क्रमांक अजूनही दुसरा सुरू आहे, आणि नाना या ठिकाणी 12 करतोय। मामा बाजी संघाकडून धावाला सुरुवात केली, पंचांना पार केल्या, पुढचा चेंडू राईट बहुत विकेट। यावेळेस मात्र सरळ क्षेत्ररक्षणामध्ये धाव या ठिकाणी मिळत नाहीये, निर्धाव चेंडू आहे। सुरक्षित क्षेत्ररक्षण शॉट फाईल लेखलं, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, आणि अर्थात इथे मात्र धाव रोखली जाते। धावसंख्येमध्ये बदलले, धावसंख्या तिथेच थांबले, धावसंख्या 29 धावा, विजयासाठी अजूनही गरज आहे 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे। 7 चेंडू 15 धावांची गरज आहे। यावेळेस निश्चितच सामना पाहायला मिळतोय। पहिलं अर्थातच फलंदाज मुदस्सर रनआउटच्या रूपाने आउट झालाय, आणि अर्थात मोहसिन हा तिसऱ्या क्रमांकावर पैदरच्या आतमध्ये। हरी अजूनही एका बाजूने चांगला किल्ला लढवतोय। दरम्यान यावेळेचा नानाचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा होता, आणि यावेळेस मात्र अपील बनवलं जातंय। गोलंदाज यष्टिरक्षक इतर खेळाडू जोरदार अपील बनवत आहेत, आणि अर्थात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मोहसिनने केलाय, आणि अर्थात डिसिजन पेंडिंग आहे, परंतु निश्चित या ठिकाणी मात्र गोलंदाजांनी चांगला कमबॅक केलाय, आणि यावेळेस डिसिजन अजूनही पेंडिंग येतोय। अपील जोरदार आहे, गोलंदाज आणि त्याचबरोबर इतर खेळाडूंकडून अपील, आणि अर्थात यावेळेस मात्र दुसरा विकेट गमावला जातो। मोहसिन बॅक टू पॅव्हलिन।
है तो हरी के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। 6 गेंद और 15 रन बना रहे अब्दुल कादिर के लिए। तो गेंदबाज का नाम बताइए प्लीज। मामा पंजे गेंदबाज का नाम बताइए। राज, हो क्या राज करेंगे, देखने वाली बात होगी। क्या गेंद को रोकेंगे, क्या 15 रन के अंदर यहां पर आप देखने वाली बात होगी। राज गेंदबाजी करते हुए मामा बाजे के लिए ऑन स्ट्राइक। देखिए बाहर के खतरनाक खिलाड़ी है अभी तक मैदान के अंदर हरी, जिनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। क्या संभाल पाएंगे, क्या पारी खेलेंगे हरी, देखने वाली बात होगी। मैदान के अंदर तक लगाकर खेल रहे और अच्छे शॉट के साथ के लिए है। कुल मिलाकर अब तक देखिए 2 छक्के और 1 चौके के साथ पहली गेंद राइट राउंड गेंद। इस बार देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद और सुंदर गेंद गई गोइंग एंड गॉन छक्के के लिए। कम ऑन डीजे। ₹2000 का इनाम यहां पर बच गया। गेंद सीधी यहां पर आते हुए चौबे के लिए। अरे सर चक्का नाही पण चौकार निकी झालाय आणि तो बरोबर तुमच्या दिशेला आलाय। लक्षात ठेवा ₹2000 बक्षीस आहे हारी, ज्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे। मैदानाच्या चारी बाजूला तो मोठे पटके आणि ₹500 पारितोषिक आले। मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत खेळासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी। फक्त आणि फक्त मित्रांनो हे सगळे आयोजक काम करतायत आणि त्यांच्यासाठी देखील आपण टाळ्यांचा आशीर्वाद दिला पाहिजे। थँक्यू व्हेरी मच एसके जी आमरे सर, खूप छान काम करतायत। तुमची संपूर्ण टीम अतिशय चांगलं काम करते। यावेळेस पहा आराम कार्पेटमध्ये चेंडू तटवलाय हरीने। यावेळेस सरळ शतकाच्या हातामध्ये आणि अर्थात पुन्हा एकदा यावेळेस धाव घ्यायचे आणि इथे अर्थातच धावपात होईल जहूर। सुंदर बल्लेबाजी हारी द्वारा। तो फिर एक बार देखने वाली बात होगी। 3 गेंदें शेष है, जीतने के लिए 4 रन बना रहे गेंदबाज। देखिए राज, क्या राज करेंगे, देखने वाली बात होगी। इस बार देखिए राइट ओवर द विकेट साहिल के लिए अगली गेंद राइट ओवर द विकेट। इस बार देखिए सुंदर गेंद और नहीं है, खराब गेंद, दिशा से भटक गए राज। टिप्पा अच्छा था लेकिन लाइन खराब दी। तो इस बार देखिए रन आया और रन के साथ स्कोर में बदलाव होता हुआ 41। अब देखिए जीतने के लिए और हरी ने सुंदर पारी खेली। 10 गेंद के ऊपर 30 रनों की पारी। इस बार देखिए हो फिर एक बार देखिए सुंदर गेंद। इस बार खिलाड़ी क्या कर रहे, खड़े खड़े खेलने का प्रयास, कट करने का प्रयास कर रहे और गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। बिंदी गेंद, डॉट गेंद। तो आप देखिए 2 गेंदें शेष है और जीतने के लिए 3 रन बना रहे हैं। तो राहिल के ऊपर जिम्मेदारी है। 2 गेंदें 3 रन। राज की अगली गेंद राइट ओवर द विकेट। इस बार देखिए अपील बंद रहे और इसी के साथ 1 रन चुराया, लेकिन आखिरी गेंद के ऊपर अभी भी 2 रन बनाने हैं। कंपलसरी चेसिंग एंड रेसिंग इस टूर्नामेंट के अंदर कंपलसरी है।
तो एक गेंद 2 रन बनाने हैं। तो अब देखिए डगआउट में चर्चा हो रही है, डगआउट के अंदर देखिए हारी जो कि आउट होकर मैदान से बाहर है और जहूर ने को आउट किया। तो और देखिए जहूर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदार। आज चेंडू जर निर्धावाला तर अर्थातच निशिकांत सर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस येईल। निर्धाव चेंडू 100 रुपयाचं पारितोषिक असेल निशिकांत सर यांच्याकडून। जहूर ऑन स्ट्राइक, एक गेंद जीतने के लिए पूरे 2 रन बनाने हैं। तो आप देखिए डगआउट के अंदर देखिए क्या चल रहा है, खलबली बजती हुई डगआउट के अंदर। अब्दुल कादिर एक गेंद अगर डॉट आते तो 100 रुपए का इनाम। गेंद देखने वाली बात होगी। दौड़ना शुरू किया, राइट नंबर के 2 रन बनाने हैं। और इसके साथ देखिए वाइड गेंद डाली, गेंद बाद दे खराब काम करते हुए आप देखिए एक गेंद जीतने के लिए 1 रन बनाना है। डॉट गेंद 100 रुपए का इनाम है। तो देखने वाली बात होगी। अभी भी एक गेंद शेष है, जीतने के लिए 1 रन बनाना है, कंपल्सरी बनाना है। तो एक तरफ देखिए क्या बिंदी गेंद आएगी, क्या रन बना पाएंगे जहूर। संजू कांबळे 200 रुपये, निशिकांत कदम 100 रुपये। निर्धाव चेंडूची किंमत वाढते। अर्थात निर्धाव चेंडू आहे, निर्धाव चेंडू जर आला तर ही किंमत मिळणार आहे। आणि 1 धावेची गरज आहे मित्रांनो, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। काय मॅच मैदानाच्या बातमी चालू आहे, राज गोलंदाजी करतोय, राईट होत बिगडे एक चेंडू 1 धावाची गरज आहे यावेळेचा चेंडू। हो अब्दुल कादिरने मॅचला या ठिकाणी गपास्ती घातले आणि अर्थात मोठा सामना जिंकला। वेल अब्दुल कादिर, अटॅक बरोबर हरी। अर्थातच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, 1 मॅन आर्मी त्रिमूर्ती 11 नागेश चाळके तसेच अब्दुल कादिर हा पुढील सामना ताबडतोब खेळवण्यात आहे। शेवटचा सामना असणार आहे। कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी ते स्टेजवर यायचं आहे आणि आपला टॉस करून घ्यायचं आहे। आमचे